तुमचा आवडीचा शो अर्थातच लोकमत कुणाला आज थेट येऊन पोहोचलेला आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये आणि नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे। खरं तर हे ते विधानसभा क्षेत्र आहे ज्या विधानसभा मतदार संघातून 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमेदवार होते आणि ते निवडून सुद्धा आले। मात्र यंदा लोकांचा कौल कुणाकडे आहे, यंदा लोकमत कुणाला हे जाणून घेण्यासाठी आपण थेट येऊन पोहोचलो आहोत नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये। इथे खरं तर एक कट्टा आहे आणि चाय पे चर्चा काही लोकांच्या इथे आपण मगापासून बघतोय आणि त्यांच्या मते त्यांच्या यंदा यावेळेस त्यांचं मत काय, कोणाकडे त्यांचा कौल असणार आहे आपण त्यांच्यासोबत पण जाणून घेणार आहोत। खरं तर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पण इथे एक दिसते। आहात का आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण? हो आहात. काय फायदा झाला की नाही? झाला ना फायदा। इथे काही युवक आपल्याला दिसत आहेत। चाय पे चर्चा त्यांची खरी तर रंगलेली आहे। मात्र ते त्यांच्याशी बोलणार आहोत। काय वाटतं कुणाला यंदा लोकमत? देवेंद्रजींनाच आम्ही निवडून देणार। त्यांनी आमच्याकरिता व युवांकरिता भरपूरशा काही नोकऱ्या IT कंपनीज या सगळ्या आमच्याकरिता आणलेल्या आहे। मिहानमध्ये सगळं त्यांनी कंपन्याचं चांगल्या चांगल्या कंपन्या आणल्या। गुजरातमध्ये ज्या कंपन्या होत्या त्या पण सुद्धा त्यांनी नागपुरात आणलेल्या आहे। आणि ते युवा होते त्यावेळेसपासून ते नेते आहे, त्यानंतर ते नगरसेवक झाले, मग ते महापौर झाले आणि आता मुख्यमंत्री पण होते। आता पुन्हा एकदा आमची हीच इच्छा आहे की देवेंद्रजी फडणवीस यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं म्हणतात, तर दुसरीकडे काही लोक म्हणतात की महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी आहे। बेरोजगारी हा विषय तर आहे थोडासा, पण मला तरी वाटते की जे बीजेपी करते नेहमी की म्हणजे बीजेपी हर जागेवर दिसते आणि जे आता कोणी ते प्रफुल्ल गुडदे आहेत ते म्हणजे कधी दिसले नाही, तर म्हणजे आम्ही बीजेपीला सपोर्ट करणार। अच्छा, बीजेपीला सपोर्ट करणार। काय वाटतं यंदा लोकमत कुणाला? काय असणार आहे पुन्हा महाराष्ट्राचा माहोल? महाराष्ट्राचा माहोल तर आधीपासूनच इकडे भारतीय जनता पार्टीचा दबदबा आहे चांगला। आणि जे त्यांच्या विरुद्ध उभे आहे प्रफुल्लदादा गुडदे ते कधी दिसले नाही कोणाला। आता ते इलेक्शन जवळ आलं ते दिसू लागलेले आहे, पण त्याच्या आधी मी त्यांना कधी पाहिलेलं नाही। आम्ही जेवढे इथे बसलेले आहे सगळे समर्थन देवाभाऊला आहे आणि देवाभाऊला जिंकून द्यायचं आहे। पण देवाभाऊंनी कुठे तर महागाई पण वाढवली असं या ताईंचं म्हणणं आहे बघा। 1500 रुपयात काही होत नाही असं त्यांचं मत आहे। त्यांनीच तुम्हाला चहा दिलेला बघा आता। असं तर मला वाटत नाही, कारण की आता जे डेव्हलपमेंट आहे हे ते वगैरे बाकी गोष्टीमध्ये कसं म्हणजे आता थोडा तर वाढ चढाव होतच राहते। आता बाकीचं पेमेंट इथं वाढले आहे, यांच्या धंद्यामध्ये 5 रुपयाची चाय होती 10 रुपयाची झाली आहे, हे पण तर वाढलं आहे ना। ते लक्षात नाही घेता लोक महागाई करतात, बस एवढं बोलेल। अच्छा, काय असणार लोकमत कोणाला यंदा? भारतीय जनता पार्टीला। कारण काम खूपच छान आहे त्यांचंवालं आणि लोकांना बी खूप सपोर्ट आहे त्यांचा, बस। काय तुम्हाला काय वाटतं कुठे असणार आहे जनतेचा कौल यंदा? भारतीय जनता पार्टीकडे वन साइड म्हणजे खरं तर मला वाटतं की यांची चर्चाच त्यावर होते की भारतीय जनता पार्टी यंदा कुठेतरी यांची आवडती पार्टी असं यांचं मत आहे। अजून पण काही युवक इथे बसले आहेत, त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। जॉब आहे, बिझनेस आहे, शिक्षण घेत आहात, काय सध्या सुरू आहे? माझं आता एज्युकेशन चालू आहे। माझं ग्रॅज्युएशन झालं, आता MBA करत आहे मी। बरं, मग MBA केल्यानंतर जॉब मिळेल याची शाश्वती आहे? मिळेल ना। अच्छा, मिळेल। अच्छा, मग त्या जॉब मिळेल नाही मिळेल, कुठली सरकार येणार नाही किंवा सरकार आले की त्यांच्या अंडर आपल्याला खरोखर म्हणजे जे एम्प्लॉयमेंट्स आहेत ते मिळणार की नाही मिळणार याची शाश्वती आहे तुम्हाला? आता मला तर वाटत तर आहे बीजेपीचं जसं क्राऊड बघत आहे, जसं हे बघत आहे त्यांचे भाषण वगैरे, तर येऊन तर जाईल बीजेपी असं वाटत आहे। आणि येणारच नक्की। कामं त्यांनी चांगले केले ना, मेट्रो पण बनवली, पुलिया बनवला अजनी मधला, रेकॉर्ड बनवला एशियामध्ये सर्वात मोठा, अंडरपास झाला, सर्व सुविधा झाल्या। आता मनीष नगर मध्ये रेल्वे क्रॉसिंग मध्ये पण अंडरपास बनत आहे। पण कुठेतरी महागाईचा पण फटका आहे असं लोकांचं मत आहे, त्यावर तुमचं काय? महागाईचं आहे म्हणा, पण आता काही ना काही ऍडजस्ट करावंच लागेल ना। तुम्ही आहात ऍडजस्ट करायला? ऍडजस्ट करायला तयार।
तर आपण बघतोय की लोकांचं मत काय आहे, ते लोकमत यंदा कुणाला हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे अजून पण काही युवक बसलेले आहेत, त्यांच्याशी पण एकदा चर्चा करूयात आणि आज आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत की नेमकं यंदाचं लोकमत कुणाला. नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा खरं तर आहे आणि या क्षेत्रामध्ये ही एक चौपाटी आहे आणि युवकांचा फेवरेट कट्टा म्हणून सुद्धा या भागाची ओळख आहे. इथे काही युवक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. लोकमत कुणाला यंदा काय वाटतं? किसको जाएगा लोकमत, क्या रहेगा चुनाव का माहौल, क्या लगता है? अपनी इधर से तो बीजेपी को ही रहेगा। क्यों ऐसा, मतलब आपको महंगाई और ये सब के बारे में यू आर ओके विद दैट? नहीं, ओके तो कोई भी नहीं है, पर अभी गवर्नमेंट कैसा काम करेंगे उस पर डिपेंड करता है। लगता है लोकमत किसको इस बार? एक्चुअली आई एम नॉट दैट अवेयर बट फिर भी कांग्रेस आनी चाहिए। क्यों, रीजन बिहाइंड? रीजन बिहाइंड आई एम मतलब जितना भी मैं इसके बारे में उतना अवेयर नहीं हूँ बट अभी जितना भी दिखा है तो कांग्रेस का ही दिखा है तो लगता है कांग्रेस आएगी। महंगाई बढ़ गई है तो कहीं ना कहीं कम होनी चाहिए, कांग्रेस कम करेगी ऐसा लगता है? हाँ मतलब अभी करता तो कोई भी नहीं है बट ठीक है, चेंज चाहिए. चेंज चाहिए। चेंज चाहिए. कुठला डेव्हलपमेंटची अपेक्षा आहे किंवा डेव्हलप्ड आहे आणि काय कुठला बदलाव, लोकमत कोणाला जाणार यंदा यावेळेस काय वाटतं? ऑलमोस्ट डेव्हलपमेंट आहेच दक्षिण हम्म. पश्चिम मध्ये. हम्म. दक्षिण मध्ये पण आहे, तसं मी तर पूर्व नागपूरचा आहो. पूर्व नागपूरमध्ये ऑलमोस्ट डेव्हलपमेंट बेल आहे, त्यामुळे आपला सपोर्ट आहेच. देवेंद्र फडणवीस साहेब, कृष्णा खोपडे साहेब आणि मोहन मते साहेब आपले तीन कार्यकर्ता तर नाही आपण त्यांचे? नाही नाही कार्यकर्ता आम्ही बेसिकली आम्ही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यामुळे आम्हाला प्रत्येक पार्टीला घेऊन चालायचं आहे. राईट, बट डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट हा. आहे. ओके. असं ना म्हणू शकत की डेव्हलपमेंट नाही. हम्म. ऑलमोस्ट आधीचा नागपूर आणि आताचा नागपूर भरपूर डिफरन्स आहे, भरपूर. हम्म. त्यामुळे आहे डेव्हलपमेंट. तर आपण बघितलं की डेव्हलपमेंट आधीच्या नागपूरमध्ये आणि आताच्या नागपूरमध्ये बरंच काही आहेत. अजून इथे एक ताई आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार, लोकमत कुणाला यंदा? बरं मला एक सांगा, लाडकी बहीण आहात की नाही आपण मुख्यमंत्र्यांचे? आहात. फायदा झाला की नाही त्याचा? झाला ना, 1500 रुपये पुरे आहेत का हो? पुरेसे आहे आता, नाहीये. पुरेसे आहे. पुरेसे आहे. काय काय फायदा झाला त्याचा? फायदा एक मिनिट. त्याचा फायदा हे झाला की गरीब ज्या महिलांना पैसे चालू केले, कोणाचं आवक नव्हतं त्यांना फायदा झाला ना. पण महागाई वाढली दुसरीकडे असं वाटत नाही? काही लोकांचं असं मत आहे की महागाई महागाई वाढवली. वाढली. हा. इकडे दिले पण एवढी महागाई वाढवली, सिलेंडर हे ते सगळं इलेक्ट्रिक बिल सगळं वाढवलं. पण डेव्हलपमेंट वगैरे तुमच्या शहरात तुम्ही बघत आहात. किती वर्षापासून तुमचा हा ठेला इथे? आमचं ठेला इथं 25 वर्षापासून. 25 वर्षापासून. 25 वर्षात काय बदल बघता येते शहरात? भरपूर बदल झाला, सर्वच काही बदल झाला. म्हणजे चांगलं डेव्हलप्ड आहे सिटी तुमचं असं वाटतं तुम्हाला? तर आपण बघितलं की काही लोकांचं मत आहे की भरपूर बदल झालेला आहे शहरामध्ये. काही लोकांचं मत आहे की अजून पण डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा नवीन मतदारसंघातून तुमची नवीन भेट होणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नवीन मतदारसंघातून तुम्हाला लवकरच भेटणार आहोत. त्यामुळे पाहत रहा फक्त लोकमत. नमस्कार.